हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मुलांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 शिकणार आहोत. त्यापूर्वी आपण मागच्या पाठात काय शिकलो हे पाहणार आहोत. आपण काही खेळांची साधने पाहिली, बरोबर ना? कोणकोणती साधने पाहिली सांगा बरं? बरोबर, बॅट, बॉल, बाहुली, विमान, दोरी उडी, भोवरा, पतंग आणि मोटार कार इत्यादी खेळांची साधने आपण पाहिली. तर आज आपण आपला पाठ क्रमांक 8 म्हणजे ओळख खेळांची ह्या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो, आपल्या पाठाचे नाव आहे ओळख खेळांची. मला सांगा, तुम्हाला खेळायला आवडतं का? मग तुम्ही रोज खेळ खेळत असाल. शाळेमध्ये तर खेळांचा एक वेगळा तास असतो. तास म्हणजे पिरियड असतो, बरोबर ना? खेळल्याने काय होते? आपली ताकद वाढते. आपले शरीर म्हणजे अवर बॉडी कशी होते? काटक आणि लवचिक बनते, म्हणजे स्ट्रॉंग आणि फ्लेक्सिबल. खेळल्याने आपल्या शरीराचा काय होतो? व्यायाम होतो. व्यायाम म्हणजे एक्सरसाइज. खेळल्याने काय होतो? आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि आपले शरीर काटक आणि लवचिक बनते. आपली ताकद वाढते, बरोबर? तर तुम्ही वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळत असाल. प्रत्येकाचे खेळ आवडीचे वेगळे असतात, हो की नाही? परंतु खेळाचे मुख्यतः करून 2 प्रकार असतात. 2 टाइप्स. खेळांचे किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. इनडोअर गेम, आउटडोअर गेम. म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ म्हणजे इनडोअर गेम, आणि मोकळ्या मैदानावर खेळले जाणारे खेळ म्हणजे आउटडोअर गेम. कळलं का तुम्हाला? सध्या परिस्थिती लक्षात घेता आताची जी परिस्थिती सुरू आहे, सध्या जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्याला कोणते खेळ खेळले पाहिजेत? अगदी बरोबर, इनडोअर गेम्स म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ आपण खेळले पाहिजेत. तर आता आपण काही खेळांची नावे पाहणार आहोत जे तुम्ही खेळता. पहा बरं, पहिले चित्र. खेळांची चित्र दिलेली आहेत, पहा. पहिले चित्र कोणते आहे? रिंग खेळणे. रिंग खेळता ना तुम्ही? पहा, मुलगी रिंग कमरेत घालून फिरवत आहे. छोट्या रिंग असतात, मोठ्या रिंग असतात, हो की नाही? त्याबरोबर तुम्ही खेळता. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा रिंग असतात. दुसरे चित्र पाहूया. दुसरे चित्र आहे सापशिडीचे, बरोबर, स्नेक अँड लॅडर. तर ह्यामध्ये तर तुम्हाला हा खेळ आवडतच असेल, हो की नाही? 4 खेळाडू म्हणजे 4 प्लेयर तुम्ही हा खेळ खेळू शकता. घरी बसल्या बसल्या तुम्ही हा खेळ खेळता. दुसरे चित्र पहा. गोल फिरणे. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचे हात हातात घेऊन गोल गोल फिरता. म्हणजे तुम्ही गाणेसुद्धा म्हणता, रिंगा रिंगा रोजी वगैरे, हो की नाही? हा खेळ आहे गोल फिरणे. दुसरा खेळ पाहूया. दुसरे चित्र आहे. काय दिसत आहे बरं? मुलं काय करत आहेत? धावत आहेत. अगदी बरोबर. तर त्याला म्हणतात धावण्याची शर्यत. धावण्याची शर्यत म्हणजे रनिंग रेस. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शर्यत लावता की नाही? शाळेतून घरी जाताना किंवा घरातल्या घरात असाल तर तुम्ही पहिले कोण पोचणार, कोण त्या जागी पोचणार अशी तुम्ही शर्यत लावता ना. त्याचप्रमाणे पहा बरं मुलं कशी धावत आहेत. नंतरचा खेळ आहे कॅरम. बघा, कॅरमसुद्धा घरात बसून खेळला जातो आहे. दिसतंय तुम्हाला? 4 खेळाडू असतात म्हणजे 4 प्लेयर हा गेम खेळतात, खेळ खेळतात. दुसरा खेळ पहा आहे लपंडाव. लपंडाव म्हणजे हाईड अँड सीक. तुम्ही खेळता ना तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हाईड अँड सीक, हो की नाही? पहा मग काय दिसत आहे चित्रात? मुलगी झाडाच्या मागे लपलेली आहे आणि ती काय करत आहे? तिचे डोळे बंद आहेत आणि बाकीची मुलं
लपत आहेत, त्याला म्हणतात हाईड अँड सीक. नंतरचं चित्र पहा. लंगडी. काय करत आहेत मुलं? लंगडी खेळत आहेत. लंगडी हा तुमच्या शाळेतसुद्धा खेळला जातो खेळ, बरोबर ना? तर मुलांनो, आता आपण काही खेळ पाहिले, खेळांची चित्रे पाहिली. तर आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. हे आहे आपले इयत्ता दुसरीचे पाठ्यपुस्तक मजेत शिकूया मराठी, म्हणजे स्टँडर्ड सेकंडचे मराठीचे टेक्स्टबुक. पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्टबुक, मजेत शिकूया मराठी. त्यात आपण पाठ क्रमांक 8 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे लेसन नंबर 8, पाठ क्रमांक 8, ओळख खेळांची. म्हणजे ओळख म्हणजे इंट्रोडक्शन, खेळांची म्हणजे गेम्स, इंट्रोडक्शन ऑफ गेम्स. पहा, काही चित्रे दिसत आहेत तुम्हाला. काय लिहिलेलं आहे? प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. पाठात दिलेलं आहे, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. तुम्हाला इथे काही खेळांची चित्रे दिसत आहेत, बरोबर ना? तर आपण ही चित्रे काय करणार आहोत? एक एक पाहणार आहोत. चला मग पाहूयात. बघा, पहिले चित्रात मुलगा काय करताना दिसत आहे तुम्हाला? आपल्याला काय करायचं आहे? पाठात काही खेळांची म्हणजे गेम्सची चित्रे दिलेली आहेत. तिथे काय काय दिलेले आहे ते पाहायचं आहे, बरोबर? आणि कोणता खेळ आहे त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची आहे, म्हणजे बोलायचं आहे थोडक्यात. तर आता आपण पहिल्या चित्राकडे पाहणार आहोत. प्रथम चित्र काय दिसत आहे तुम्हाला? मुले कोणता खेळ खेळताना दिसत आहेत? शब्बाश, कबड्डी हा खेळ खेळत आहेत. अगदी बरोबर. हा एक मैदानी खेळ आहे, म्हणजे आउटडोअर गेम आहे. हा खेळ 2 संघांमध्ये म्हणजे 2 टीममध्ये खेळला जातो. बघा, चित्रात तुम्हाला दिसत असेल 2 वेगवेगळे संघ आहेत आणि त्या मुलांनीसुद्धा काय केलेले आहेत? वेगवेगळ्या रंगांचे टी-शर्ट, कपडे घातलेले आहेत. टी-शर्ट्स वेगवेगळे घातलेले आहेत. दिसतंय तुम्हाला? तर प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू असतात, परंतु त्यापैकी 7 फक्त मैदानावर खेळतात आणि बाकीचे राखीव असतात. म्हणजे ऑन द ग्राउंड किती प्लेयर्स असतात? 7 प्लेयर्स खेळत असतात. प्लेयर्स म्हणजे खेळाडू. कबड्डी खेळताना कबड्डी 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 असा उल्लेख केला जातो, बरोबर? मैदानाच्या मधोमध रेष ओढली जाते आणि 2 संघ विभागले जातात. दिसतंय तुम्हाला? बघा, कबड्डीची काही चित्रे पाहूयात. चित्रांमध्ये काय दिसत आहे तुम्हाला? कबड्डी खेळताना दिसत आहेत. दुसऱ्या चित्राकडे वळूया. ह्या चित्रातील मुली तुम्हाला काय करताना दिसत आहेत? कोणता खेळ खेळताना दिसत आहेत? अगदी बरोबर. हा देखील मुली कोणता खेळ खेळत आहेत? खो खो. बरोबर, खो खो हा खेळ खेळत आहेत. हा देखील एक मैदानी खेळ आहे, म्हणजे आउटडोअर गेम आहे. बघा, मुली खो खो खेळताना दिसत आहेत तुम्हाला. खो खो खेळताना दोन्ही बाजूला खांब उभारले जातात आणि खांबांच्या मधोमध खेळाडू बसवले जातात, बरोबर? तर हा खेळसुद्धा 2 संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघांमध्ये 12 खेळाडू असतात, परंतु फक्त 9 खेळाडू मैदानावर खेळत असतात आणि बाकीचे राखीव असतात. तर काही चित्रे पाहूयात. बघा, खो खो खेळण्याची दिसत आहे तुम्हाला. मुलं मुली कशी खो खो खेळत आहेत ती. तिसरे चित्र पाहूयात. ह्या चित्रात मुले मुली कोणता खेळ खेळताना दिसत आहेत? अगदी बरोबर. ह्या चित्रात मुलं मुली लगोरी हा खेळ खेळताना दिसत आहेत. हा एक पारंपरिक व मैदानी खेळ आहे. हा खेळ देखील 2 संघांमध्ये खेळला जातो. लगोरी ही चेंडूने फोडायची असते. लगोरी म्हणजे बघा, तुम्हाला चित्रात दिसत आहे रिंग जे आहेत ते एकमेकांच्या वरती ठेवलेले आहेत आणि लगोरी रचलेली आहे. ह्यामध्ये जे 2 संघ असतात, एक संघ काय करत असतो? लगोरी फोडत असतो, बरोबर? आणि दुसऱ्या संघाने
दुसऱ्या संघातील मुलांनी जर लगोरी फुटली आणि ती रचली तर तो संघ विजयी होतो, म्हणजे विन होतो. परंतु लगोरी रचत असताना जर त्या खेळाडूला बॉल लागला तर तो संघ बाद होतो. खेळताना तुम्ही लगोरी काही चित्रे पाहूयात. बघा, चित्रांमध्ये मुलं काय करत आहेत? लगोरी खेळत आहेत. दिसत आहे तुम्हाला? दुसरे चित्र पाहू. ह्या चित्रात मुले कोणता खेळ खेळत आहेत सांगा बरं? अगदी बरोबर, क्रिकेट हा खेळ खेळत आहेत. क्रिकेट हा एक लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध खेळ आहे, म्हणजे पॉप्युलर गेम आहे, फेमस. हा देखील एक मैदानी खेळ आहे. त्यात सुद्धा 2 संघ असतात. हा खेळ तुम्हाला खेळायला आवडतो ना? हा जो खेळ आहे तो प्रत्येक वयोगटातील व्यक्ती खेळतात, म्हणजे मुलंच खेळतात असे नाही, मोठी माणसं, मोठे व्यक्तीसुद्धा हा खेळ खेळतात. क्रिकेट ह्या खेळामध्ये प्रत्येक संघात 11 प्लेयर असतात. 11 प्लेयर म्हणजे 11 खेळाडू असतात. तर बॅट बॉलच्या साहाय्याने हा खेळ खेळला जातो. बहुतेक करून मुलांना हा खेळ खेळण्यासाठी फार आवडतो, बरोबर ना? खेळता की नाही तुम्ही हा खेळ? पहा, दुसरे चित्र पाहू. मुलांनो, ह्या चित्रात मुलगा कोणता खेळ खेळत आहे? बरोबर, दोरीच्या उड्या. तर आपण तंदुरुस्त राहण्यासाठी, म्हणजे फिट राहण्यासाठी आपण वेगवेगळे व्यायाम करतो. व्यायाम म्हणजे एक्सरसाइज करतो. तर त्यात दोरी उड्या मारणे हा देखील एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. त्याचबरोबर उंची वाढण्यासाठी दोरी उड्या मारणे योग्य असते. मग तुम्ही मारणार ना दोरीच्या उड्या? बरोबर, हा खेळ अगदी सोपा आहे. पहा काही चित्रे. मुलं मुली दोरी उड्या खेळत आहेत. दिसतंय तुम्हाला? दुसरे चित्र पाहूया. दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे? मुलगी कोणता खेळ खेळत आहे? बरोबर, भोवरा हा खेळ खेळत आहे. भोवरा म्हणजे टॉप. तुम्ही खेळता ना भोवरा? भोवरा काय केलं जातो? भोवऱ्याला दोरी गुंडाळली जाते आणि गुंडाळल्यानंतर तिचं एक टोक कुठे असतं? आपल्या हातात असतं. भोवऱ्याला दोरी गुंडाळल्यानंतर तो भोवरा जमिनीवर फेकला जातो. फेकल्यानंतर तो कसा फिरतो? गरगर असा फिरतो. काही मुले तर भोवरा हातावर देखील फिरवतात, बरोबर ना? तो भोवरा खेळताना मात्र एक काळजी घेतली पाहिजे. कोणती सांगा बरं? तुम्ही भोवरा खेळत असाल तर स्वतःची आणि इतरांची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा भोवरा फेकता त्यामुळे कोणाला इजा होता कामा नये, इंजरी होता कामा नये, बरोबर आहे? पहा, भोवऱ्याची चित्रे दिलेली आहेत. आकर्षक रंग आहेत की नाही? वेगवेगळ्या रंगांमध्ये आहे. दुसरे चित्र पाहूयात, शेवटचे. ह्या चित्रात मुलगी काय करताना दिसत आहे? मुलगी कोणता खेळ खेळत आहे? व्हेरी गुड, शाबास. मुलगी पतंग उडवत आहे. पतंग उडवायला आवडते ना तुम्हाला? पतंग वेगवेगळ्या रंगांमध्ये असते. पतंगाला काय केला जातो? दोरा बांधला जातो आणि पतंग हवेत उडवली जाते, आकाशात उडवली जाते, की नाही? पतंग आपण जेव्हा घेतो तेव्हा ती कागदापासून बनवलेली किंवा प्लास्टिकपासून बनवलेली असते, बरोबर ना? पतंग अगदी हलकी असते, त्यामुळे ती सहज हवेत उडू शकते. परंतु पतंग हवेत उडवण्यासाठी त्याला दोरा बांधणे गरजेचे असते. आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पतंग मिळतात, वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात, बरोबर? तर आपण जी चित्रे पाहिली त्यांची नावे पाहिलीत की नाही? आपण कोणकोणती पाहिली? कबड्डी, खेळांची नावे पाहिली. कबड्डी, खो खो, लगोरी, क्रिकेट, दोरी उड्या, भोवरा आणि पतंग उडवणे, हे खेळ आपण पाहिले, बरोबर ना? तर आता तुमच्या पाठात काही चित्रे दिलेली आहेत. त्याआधी प्रश्न दिलेला आहे. ऐका, म्हणा. तुम्हाला काय करायचं आहे? ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे. म्हणजे रिकाम्या जागी वर्गातील मुलाचे किंवा मुलीचे नाव वापरावे. तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. वाक्य म्हणजे सेंटेन्स. तिथे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे, मुलगा किंवा मुलगीचे नाव लिहायचे आहे. पहा बरं,
पहिलं वाक्य आहे, मुले कबड्डी खेळत आहेत. तुम्हाला हे म्हणायचं आहे माझ्याबरोबर. मुले काय करत आहेत? कबड्डी खेळत आहेत. डॅश कबड्डी छान खेळतो किंवा खेळते. आता तुम्ही इथे जर मुलीचं नाव लिहिलं तर खेळतो हे मुलाचा येणार. डॅश म्हणजे एक्झाम्पल बघा, डॅश कबड्डी छान खेळतो. अमर कबड्डी छान खेळतो. खेळते येणार का? नाही. मग खेळते कट करायचं. जर तुम्ही मुलीचं नाव लिहिणार असाल तर इथे काय लिहिणार आहात? कमळ कबड्डी छान खेळते. खेळतो कट करायचं त्याला. बरोबर. दुसरं वाक्य आहे बघा, हे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात म्हणजे टेक्स्टबुकमध्ये हे स्वतः लिहायचं आहे. दुसरं वाक्य बघा, मुली खो खो खेळत आहेत. डॅशला खो खो खेळायला आवडतो. इथे मुलगा किंवा मुलीचं नाव येणार. तुम्हाला जे नाव लिहायचं आहे तुम्ही तिथे लिहू शकता. तिसरं वाक्य आहे, मुले लगोरी खेळत आहेत. डॅश चेंडू अचूक फेकतो किंवा फेकते. तुम्ही इथे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे नाव वापरून लिहायचे आहे. वाक्य क्रमांक 4, मुले क्रिकेट खेळत आहेत. मुले क्रिकेट खेळत आहेत. डॅश क्रिकेट छान खेळतो किंवा खेळते. तुम्ही इथे तुमच्या वर्गातील मुलाचे किंवा मुलीचे नाव वापरायचे आहे आणि हे वाक्य पूर्ण करायचं आहे. कळलं का तुम्हाला? पान क्रमांक 8 वरती हे रिकामे जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण करणार आहात. करणार ना? आता तुमच्या पाठात काही चित्रे दिलेली आहेत, ती आपण पाहूयात. काय दिलेलं आहे पहा बरं. चित्रे पहा, ऐका, म्हणा, नावे वाचा. तुम्हाला काय करायचं आहे? चित्र पाहायची आहेत, त्यांची नावे ऐकायची आहेत आणि पुन्हा म्हणायची आहेत. बरोबर. मग आता तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे. पहिले चित्र कोणते आहे? लगोरी. कोणते आहे? लगोरी. दुसरे चित्र आहे भोवरा. भोवरा. तिसरे चित्र आहे पतंग. चौथे चित्र आहे दोरी. पाचवे चित्र आहे चेंडू आणि 6वे चित्र आहे फुगा. तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहेत. तुमचं पाठ्यपुस्तक उघडायचं आहे तुम्हाला आणि ही जी चित्रे दिलेली आहेत त्यांची नावे काय करायचं आहे? लक्षात घ्यायची आहेत. तर मुला, आपल्या पाठात आपण काय काय शिकलो बरं आज? ओळख खेळांची, म्हणजे आपण खेळांची नावे जाणून घेतलीत आणि त्यांबद्दल माहितीही घेतली. बरोबर ना? कोणकोणते आपण खेळ पाहिले? कबड्डी, खो खो, लगोरी, क्रिकेट, दोरी उडी, भोवरा आणि पतंग उडवणे. बरोबर. आवडली का तुम्हाला? खेळांची चित्रे पाहिलीत ना तुम्ही? तुमचा गृहपाठ काय आहे? रिकाम्या जागी वर्गातील मुलीचे किंवा मुलाचे नाव वापरायचे आणि वाक्य पूर्ण करायचे. पाठ क्रमांक 8 मध्ये जे दिलेले आहेत प्रश्न, वाक्य पूर्ण करा, तो तुम्हाला करायचा आहे. आणि आता जी आपण चित्रे पाहिली, लगोरी, भोवरा, पतंग, दोरी, चेंडू आणि फुगा, ही चित्रे पाहायची आहेत आणि त्यांची नावे काय करायची आहेत तुम्हाला? लक्षात घ्यायची आहेत. बरोबर. तर आता काय करणार आहोत? काही कठीण शब्द पाहणार आहोत. पाहूयात. ओळख, इंट्रोडक्शन. खेळ, गेम. भोवरा, टॉप. पतंग, काइट. दोरी, प्लेइंग स्ट्रिंग. चेंडू, बॉल. फुगा, बलून. तर मुलांनो, आपला हा पाठ पूर्ण झालेला आहे. ओळख खेळांची. आवडला का तुम्हाला? तर काय करायचं आहे तुम्हाला? खेळ खेळायचे आहेत. खेळल्याने काय होते? आपली ताकद वाढते. बरोबर. बुद्धी तल्लख होते, म्हणजे आपली बुद्धी चालना देते. बरोबर. आणि आपले जे शरीर आहे ते लवचिक, काटक आणि सुदृढ होते, म्हणजे स्ट्रॉंग, फिट आणि फ्लेक्सिबल होते. तर खेळ खेळणे फार महत्त्वाचे आहे. लक्षात आलं का तुमच्या?
रोज खेळ खेळले पाहिजेत. पण आता सध्या परिस्थितीत आपण बाहेर जाऊ शकतो का खेळण्यासाठी? अजिबात नाही. तर मग आपण कोणते खेळ खेळणार आहोत सध्या? इंडोर गेम्स, म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ आपण आता खेळणार आहोत सध्या परिस्थितीमध्ये. कळलं का तुम्हाला? चला, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.